माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 51 शक्तिपीठांपैकी पहिले शक्तिपीठ म्हणजे श्री हिंगोलांबिका देवी। श्री हिंगोलांबिका देवी प्रकट दिनानिमित्त सोलापुरामध्ये भव्य शोभायात्रा भावसार समाजाच्या वतीने काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये भावसार बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा देखील समावेश पाहायला मिळाला। शोभायात्रेची सुरुवात राज्यसभेचे खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली। या शोभायात्रेमध्ये 11हून अधिक मंडळांनी सहभाग नोंदविला होता। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी आपला सहभाग नोंदविला। या शोभायात्रेमध्ये प्रामुख्याने हंचाटे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य दिव्य अशी लेझिम सादर करण्यात आली। तसेच हाल चिंचोलीतील अमोघ सिद्ध वसतिगृह आणि ज्ञानसंपदेच्या वतीने मुला मुलींची लेझिम सादर करण्यात आली। विद्यानिकेतन प्रशालेच्या वतीने मुलींकडून टिपऱ्या व तसेच मुलांकडून ढोल सादर करण्यात आला। तसेच भावसार नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने लहान मुलांकडून वारकरी दिंडी सोहळा सादर करण्यात आला। भावसार समाजाचे अध्यक्ष राजकुमार हंचाटे सर, देवस्थानाचे ट्रस्टी किशोर कटारे, श्रीकांत अंबुरे, दत्तात्रय पुकाळे, जगदीप दंतकाळे, नितीन अंबुरे, संतोष हंचाटे, किरण क्षीरसागर, महानंदू कटारे, प्रकाश कटारे, विजयकुमार पुकाळे, किसन गर्जे, सूर्यकांत खमितकर, रोहित हंचाटे, बाळासाहेब खमितकर, सतीश हंचाटे, शशिकांत रंगदळ, राजेश महिंद्रकर, बापू ढगे, द्वारकाधीश क्षीरसागर आदी समाज बांधवांनी यासाठी परिश्रम घेतले। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।